नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या खास तंत्रज्ञान विषयक भागात. आज आपण बोलणार आहोत विंडोज 10 चा सपोर्ट बंद झाल्यावर आपला संगणक काय करणार. हो, तुम्ही बरोबर ऐकलंत. मायक्रोसॉफ्ट 2025 पासून विंडोज 10 ला सपोर्ट देणं थांबवत आहे. आणि विंडोज 11, अरे बापरे, ते तर नवीन प्रोसेसर, TPM आणि सेक्युर बूट शिवाय चालतच नाही. मग तुमचा जुनाच संगणक फेकायचा का? बिलकुल नाही. कारण एक भन्नाट पर्याय आपल्यासमोर आहे. त्याचं नाव आहे झोरिन OS. झोरिन OS म्हणजे काय? हे लिनक्स आधारित एक फ्री आणि ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जे तुमच्या जुन्या संगणकाला नवीन जीवन देतं. वापरायला अगदी सारखं, अगदी वेगवान आणि सुरक्षित. तुमच्या डेटामागे कोणतेही ट्रॅकिंग नाही. तुम्हाला टेक्स्ट किंवा विंडोज सॉफ्टवेअर वापरायचं आहे का? नो प्रॉब्लेम. वाईन वापरून सहज वापरता येतं. गेम खेळायचे आहेत. स्टीम आणि ल्युट्रिस वापरून अनेक गेम्स सहज चालवता येतात. झोरिन OS कसं वापरायचं? USB मध्ये झोरिन OS टाका. संगणक लिव्ह मोडमध्ये चालू करा. आवडलं तर इन्स्टॉल करा. एकदम सोपं. तुम्ही विंडोज ठेवूनही झोरिन OS डुअल बूटमध्ये इन्स्टॉल करू शकता. म्हणजे दोन्ही एकत्र वापरता येतात. झोरिन OS चे प्रो व्हर्जन सुद्धा आहे, ज्यात भरपूर प्रीमियम फीचर्स आणि सुंदर थीम्स मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या संगणकावर पुन्हा पूर्ण नियंत्रण मिळवता. पर्यावरणासाठी सुद्धा फायदेशीर, कारण जुना संगणक इवेस्ट न होता परत वापरता येतो. भारतात लिनक्स कम्युनिटीज, रिपेअर कॅफेस आणि मधून तुम्हाला मदत मिळेलच. चला तर मग जुना संगणक नव्याप्रमाणे चालू करा झोरिन OS सह. आणि हो, मराठीतून टेक शिकण्यासाठी लगेच फॉलो करा आपला टेक विथ अरविंद. आपल्यासाठी आपल्या भाषेत. आई, कोडिंग आणि टेक अगदी सोप्या शब्दांत. This video is created by Arvind Patel. Namderber using a.iteacher. Created at Artificial Intelligence Center Namderbner. According to Bill Gates, in the next 10 years, teachers and doctors will be replaced by virtual teachers and virtual doctors. Arvind Patel, ex-principal, translator, Android developer, Python and AI lover, is here to guide you. Call on 9170-203360356. Have a nice day.